रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 8888088604, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050।
आज या समारंभाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिलेल्या त्यांचा आपल्या नगरीच्या वतीने दुदोंडी ग्रामपंचायत शिवजित कदम साहेब तितक्याच तातडीने पुढे चालवतात. त्यांच्या सुधीर भैया जाधव असतील, रेखीबापू असतील, आदरणीय उपाध्यक्ष महेंद्र पल्लाड, त्याचे सर्व सहकारी रेखाताई देशमुख, माननीय सरपंच दुदोंडी ग्रामपंचायत आणि या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचा एक लाडकं नेतृत्व आदरणीय महेंद्र पल्लाड माननीय आमदारांचे स्वागत आणि सन्मान करूया. मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जकेबापू जाधव, डबल प्लसची श्रेणी प्राप्त झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं महाविद्यालय डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, ज्या महाविद्यालयाला ए डबल प्लस ही श्रेणी इथं प्राप्त होते. त्या निमित्तानं हा सन्मान या महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे अनेक वर्ष सातत्यानं अशी कामगिरी पार पाडत राहील. उपप्राचार्य काकासाहेब भोसले सर आपले स्वागत आणि सन्मान या निमित्तानं आमदार साहेबांचे शुभाशय, जकेबापूंचे शुभाशय होतोय. ज्या दुदोंडी नगरीमध्ये हा सोहळा इथं संपन्न केला जातोय, खरं तर त्या दुदोंडी विषयी बोलणं मला इथं उचित वाटतं. थोडी पार्श्वभूमी सांगणं मला इथं आवश्यक वाटतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सागरेश्वर नैवेद्य दिला जात होता आणि ज्या दुदोंडीचा इथं उल्लेख करतोय त्या दुदोंडी गावामध्ये रामानंद भारती यांचा या दुदोंडी गावामध्ये तब्बल 35 ऑल इंडिया काँग्रेसचे ते सन्माननीय सदस्य गिलकर साहेब यांना भेटण्यासाठी तत्काळ दुदोंडीमध्ये येत असताना बाळासाहेबांना कधी असं वाटलं नाही की बाबा इथं काय कमी होतंय, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे. मतदारसंघात इतर गावाच्या तुलनेत दुदोंडीला झुकतं माप सतत दिलेलं आहे आणि त्यांनाही दुदोंडीनं सतत म्हणजे मतदान चांगल्या प्रकारे केलेलं आहे. साहेबापेक्षाही किंबहुना थोड्या प्रमाणात जास्त त्यांना इकडे आपण मतदानाचा भरघोस पाठिंबा देतो. परंतु नुसतं मतदानच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी त्यांना ज्या ज्या ठिकाणी गरज भासेल तिथं आपण धावून जात असतो आणि त्यांच्या या सर्व गोष्टींना आपण सस्नेह तिथं होत असतो सामील. त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यांनी दुदोंडीला कधी कुठली गोष्ट कमी पडून दिलेली नाही. एखादी गोष्ट जर सांगितली तर ती गोष्ट कधी नाही म्हणून झालेली नाही. हॉस्पिटल असो, फी माफी असो, म्हणजे किती कोट्यवधीनं खर्च झालेला आहे आणि असा कोट्यवधीचा खर्च आपल्या वाट्याला त्यामध्ये बहुतांशी आलेला आहे. या ठिकाणी काम करत असताना दुदोंडी या गावाची काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य अशी आहे की क्रांतीपूर्व हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधले एक क्रांतीचं धगधगतं असं हे एक कुंडल आणि दुदोंडी असं अग्निकुंड होतं. परंतु इथं कसं आहे, इतिहास काय नंतर माणसं सत्तेवर आल्यानंतर बदलत असतात. कारण पे स्पेशल ही गाडी त्या बागिनकर वकिलानं सगळं प्लॅनिंग करून तिथं ते लुटण्याचा प्रयत्न केला. नागनाथांना कारखाना झाल्यावर त्यांनी त्यांच्या नावावर घेतली, जी डी बापू कारखाना झाल्यावर त्यांनी त्यांच्या नावावर घेतली. परंतु या ठिकाणी ठोंबरे पाटील म्हणून ते सायकलवरनं गेले होते आणि ते सायकलवरनं परत आले. त्यांना हजर व्हायला सांगितलं बागिनकरांनी, ते स्वतः झाले नाही. त्या ठोंबरे पाटलांना 2 ठिकाणची पेन्शन मिळते. त्यांना ताम्रपट आहे. परिसरात असं ताम्रपट मिळणारा एखादच माणूस असतंय. या बागिनकरांनी तर तिथं पेन्शनच नाकारलेली होती. रामानंद भारती असं एक क्रांतीचं ते ठिकाण होतं की इथं महाराष्ट्रातली सगळी लोक येत होती. नाना पाटलांची सासरवाडी असल्यामुळं तर हे एकदम प्रसिद्ध असं गाव होतं. आणि इंग्रजांच्या इतिहासात भारतावर सगळ्या इंग्रजांचं राज्य आहे, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये इंग्रजांचं राज्य नाही असं त्यांनी कबूल केलेलं आहे. इथं प्रतिसरकारच होतं. दुदोंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे काम मनावर घेते ते गाव सगळं करत असते. 1978 पर्यंत इथं भांडणं, मारामाऱ्या, खून अशा पद्धतीनं गावामध्ये सारखं चालू असायचं. पण 78 नंतर आमच्या दोन्ही इरिगेशन स्कीम चालू झाल्या
आणि त्यामध्ये बदल झाला आणि बदल होऊन या गावची हरित क्रांतीकडे वाटचाल झाली. इथली यात्रा भरती आता 80-85 वर्ष झाले. एकमेव दुधोंडी हे गाव आहे की कुणाच्याही घरला वर्गणी मागायला जात नाही. एका ठिकाणी बसून सगळं गाव तिथं येऊन वर्गणी देतं. आणि ते शिवभवानीचं मंदिर आहे ते 30 लाख रुपयाचं 7-8 वर्षापूर्वी गावाने स्वतः वर्गणी करून बांधलेलं आहे. म्हणजे गावाचा किती मोठा त्याग असतो हे त्याचं एक उदाहरण आहे. कुणाकडूनही न पैसे घेता ते शिवभवानीचं मंदिर बांधलंय. आज या ठिकाणी हनुमान देवालय हे आमचं ग्रामदैवत म्हणजे मूळ दैवत. या हनुमान देवालयाला बाळासाहेबांनी 15 लाखाचा आमदार फंड दिला आणि 10 लाख रुपयाचं त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टमधून पैसे दिले. 25 लाख रुपये तिथं दिलेले आहेत त्यांनी. आमचं ते एस्टिमेट 60 लाखाच्या आसपास आहे. आता इजोप्पा म्हणले बाळासाहेब काय तर देतील, परंतु आमच्यात भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी थोडी हालचाल करावी आणि पैसे थोडेफार आणले. आम्ही इथं काही कमी पडून देणार नाही. आम्ही ते मंदिर उपास करणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालाय. दुधोंडीत निवडणुकीनंतर पहिला सत्कार घेण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याबद्दल दुधोंडीकरांचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे. तुमची उत्स्फूर्तता हीच आपल्या म्हणजे यशाची पायरी आहे. या ठिकाणी दुधोंडीतील बऱ्याच गोष्टी आहेत. 5 पतसंस्था आहेत. या ठिकाणी 4 विकास सोसायटी आहेत. या ठिकाणी ज्या वाचनालय आहे म्हणजे सगळ्या गोष्टी बँक एक आपण काढलेली आहे. डिहायड्रेशनचा प्रोजेक्ट आहे. या सर्व गोष्टी इतक्या आणि समृद्ध रीतीने चालू आहे त्या संस्थेकडे कुणी बोट दाखवता कामा नये. अशा पद्धतीने आपण काम करत असतो. आमच्या सर्वांची शक्ती म्हणजे आमचा एकोपा हेच सगळ्यात मोठी शक्ती आहे. नसेल तर प्रत्येक गावात कसं आहे प्रत्येकाचा सवता सोबा असतो. आमच्यात एक छत्री कारभार झाल्यासारखं नोकरी लावायचं झालं तर आम्ही सगळेजण एकत्र बसतो आणि एकत्र बसून लोकांची नावं घेतो. त्यामध्ये स्वतःच्या घरचा माणूस राहिला तरी चालतो, परंतु समाजातील दुसऱ्या थरातला माणूस आम्ही ठेवत नाही. आणि त्याचं द्योतक म्हणूनच बाळासाहेबांनी आम्हाला आतापर्यंत प्राधान्य दिलेलं आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे. कारण आम्ही आता कोगाव रोड आहे तो 2,40,00,000 मुख्यमंत्री निधीतून तो रस्ता आणलेला आहे. परंतु त्यांना आता फंडच नाही. आता फंड नाही म्हणून ते कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलं ते गटर तरी कर. त्याला ते 10 लाख रुपये कमी पडतात म्हटल्यावर दुसरं 10 लाख रुपये आम्ही दिले. परंतु कुणाचा तरी दोष असतो थोडाफार. सरकारकडे पैसे नाहीत म्हटल्यावर काम थांबलेलं आहे. कृष्णा कॅनलच्या याला आपण 4,85,00,000 आणले आणि त्यावेळेला आता आपला पुंदी पोटपाठ हा पूर्ण होतोय आणि इथं मोठे कॅनलवर पैसे धरलेले आहेत. परंतु ते काम अजून थोडंसं हळू पद्धतीने चालू आहे. कुठलीही गोष्ट पतंगराव कदमांच्या पासून अशी आहे की पतंगराव कदमाने तर दिव्यच केलं होतं. कारण जी पॉलिसी स्कीम कधीच चालू होणार नाही ती स्कीम MIDC ला घेऊन त्यांनी गावाला चालू केली. म्हणजे असं कोणी करू शकत नाही. जी वन अकॅडमी भारतात 5 आहेत त्यावेळेला 3च होत्या आणि ती वन अकॅडमी त्याला रेल्वे स्टेशन लागतंय, हायवे लागतो आणि एअरपोर्ट लागतं. परंतु कुंडल सारख्या ठिकाणी ती वन अकॅडमी काढलेली आहे. आपण कोणाला त्याचं महत्व कळत नाही. किती मोठी गोष्ट आहे ती. आणि या ठिकाणी IAS IPS माणसं शिकून जातात आता आणि महिन्याला तिथे 1 कोटी 1.5 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे. हे कोण करू शकतं तर पतंगराव कदमच. उद्योग मंत्री झाल्यावर तिने सांगली कडेगाव रस्ता नेला. सांगली कडेगाव रस्ता नेल्यावर मी त्यांना सांगितलं की बाबा दुधोंडीला पण ते रस्ता पाहिजे. दुधोंडीला म्हणले काय आहे तर म्हटलं कृष्णाघाट संस्था आहे आणि मी आहे म्हटलं तिथे. त्यांनी 36 लाख रुपये एका मिनिटात मंजूर केले आणि कुंडल दुधोंडी रोड कधीच नव्हता तो झाला. दुधोंडीला 9 रस्ते पण प्रत्येक रस्त्याला कुठंतरी आम्ही ते निधी आणलेलाच आहे. कदम साहेबांच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्या फार मोठ्या आहेत. त्याची तुलनाच आपण करू शकत नाही. त्याचबरोबर बाळासाहेबांनी सुद्धा जे आम्ही सांगितलंय ते सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचं द्योतक म्हणूनच त्यांनी आज पहिल्यांदा भागात कुठेही त्यांनी सत्कार स्वीकारलेला नाही. कारण मताधिक्य कमी पडलंय. तसं म्हटलं तर अजूनही दुधोंडीत जास्त पडायला पाहिजे होतं पण आम्ही काही आमच्या प्रमाणात आम्ही कमी पडलेलो नाही.
परंतु त्याने त्यात समाधान मांडलं आणि आपल्या गावाला प्राधान्य दिलं. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. विविध योजनांच्या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार, राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री सन्माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम, या कार्यक्रमाचे सर्वासर्व ज्याने आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले ते कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक सन्माननीय जे.के. बापू, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी बांबोडचे सदाशिव पवार, या गावचे युवक नेते सुधीर भैया, माजी सरपंच विजय अरगुणे, आमचे रवी मामाचं नाव घ्यावंच लागतं, नाही तर मग मला 2 दिवस ह्याच झोप लागून जाईल. आरके अण्णा, मिलिंद साहेब, भागातून उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, स्टेजवरील सर्व मान्यवर, सतीश आबा, या गावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य उपस्थित, आपण सर्व कार्यक्रमाला वेळ फार झालेला आहे, तरी सुद्धा 2च वाक्याने बोलायचं ठरलं होतं, परंतु मध्येच थोडंसं बदल करून मला बोलण्याची संधी दिली किंवा सक्ती केली असं म्हणावं लागेल. आज आपण दुदंडी गावामध्ये वेगवेगळ्या फंडातून, शासकीय योजनेतून निधी आणला. त्याचबरोबर पतंगराव कदम प्रतिष्ठान, भारतीय विद्यापीठ पुणे, अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशन पुणे, या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा आपण गावच्या विकासासाठी फंड दिलेला आहे. म्हणजे सरकार जरी आपलं नसलं तरी फंड कुठनं उपलब्ध करायचा, कसा करायचा आणि गावचा विकास कशा पद्धतीने करायचा, हे धोरणात्मक निर्णय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतलेला आहे. आदरणीय साहेबांचे विचार, आदरणीय मोहन शेठ दादांचे मार्गदर्शन, या दादांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागाचा, मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. आणि तो करत असताना वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण विकास कामामध्ये कुठं निधी कमी पडता कामा नये, हे धोरण डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतलेलं आहे. आणि दुदंडी गावला बापू आपल्या आग्रहात सातत्यानं झुकतं माप दिलेलंच आहे. आणि ते देत असताना आपण सुद्धा आपल्या चिकाटीमुळं सातत्यानं जायचं तर बाळासाहेबांचा पट्टा करून भेटून पुणे, मुंबई भागात असेल ती कुठेही असेल तर गावाचा विकास आणि त्यासाठी सातत्यानं जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नामुळे सुद्धा आपल्याला भरपूर निधी मिळालेला आहे. काम करत असताना सार्वजनिक हिताला प्राधान्य देणं हे बापूंचं नेहमीच वाक्य असतं की गावचा विकास झाला पाहिजे, लोकांचा विकास झाला पाहिजे, लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ झाला पाहिजे, अशा पद्धतीचं धोरण नेहमीच बापूंनी घेतलेलं आहे. त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा नेहमीच पद्धतीनं बापूंना साथ दिलेली आहे. आता विजाप्पांनी मगाशी थोडी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केली की अजून जरा राहिलेल्या ह्याच्यात सुद्धा बाळासाहेब आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे, परंतु आमची सुद्धा विजाप्पा अपेक्षा असते ती आपण सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्व गावातील नेते मंडळी आपल्या सर्वांच्यावरच आहे. बऱ्याच वेळा काय होतंय आम्हाला सुद्धा कळत नाही, आपण एवढं देतोय, राबतोय, परंतु ज्यावेळी शेतकरी मशागत करतोय, पेरणी करतोय, बियाणं पेरतोय, चांगल्या दर्जाचं बियाणं पेरतोय, पाऊस पाणी चांगला झाला होतोय, परंतु ज्यावेळी पीक काढायचा वेळ येत्या त्यावेळी हातात लुंग्याच येते. असं बरेच ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे.
सार्वजनिक आपला इथला विषय नाही, आम्ही टोटल मतदारसंघाचं बोलतो. मग आमचं काय चुकतंय का जादा झालेलं दिलेल्या लोकांना काय लक्षात राहत नाही का? हा विचार करण्याची वेळ आमच्या सातत्याने यायला लागलेली आहे. आणि बराच वेळा जेवण चांगलं आहे म्हणून आपण सातत्यानं वाढत जातो, 4 पळ्या 2 पळ्या जरा घ्या आग्रह करतो. आणि मग काही वेळा त्याचं सुद्धा बापू हाजीर नव्हते, करपडे करीत आहेत. पण आम्हाला सुद्धा वाटतं आता लिमिटेड मध्ये काहीतरी द्यावं, म्हणजे तुमचं बी आरोग्य चांगलं राहावं आणि आम्हाला बी त्याला त्रास होऊ नये असं वाटायला लागलेलं आहे. आणि मग परंतु साहेब हे आमच्या विचाराच्या वेगळे होते. साहेब कधी जात धर्म पक्ष पार्टी माणूस मोठा बारीक छोटा कधी त्यांनी पाहिलं नाही. येणाराचं काम झालं पाहिजे, येणारानं काम घेऊन यावं, जाताना हसतमुखाने जावं, त्याच्या चेहऱ्यावरती कामाचं समाधान झालेलं दिसावं, ही साहेबांची कायमची इच्छा असायची. आणि त्याच पद्धतीने साहेबांनी आपल्या हयात लोकांच्यासाठी घालवली, संघर्ष केला, संघर्षातून उभा राहिले. आणि उभा राहत असताना लोकांना कधी जनतेला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. जनतेचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, भागाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्यानं साहेबांनी प्रयत्न केले. आता मगाशीच बापूंनी पलूच्या इरिगेशनचं उदाहरण दिलं, खरोखरच आहे. जर ते इरिगेशन जर चालू झालं नसतं तर आज सुद्धा पलूची अवस्था काही चांगली राहिली नसती. साहेबांना एक वेगळा दृष्टिकोन होता, विशाल दृष्टिकोन होता, भवितव्याचा विचार केला. आणि त्यांनी MIDCच्या माध्यमातून MIDCलाही पाणी मिळालं आणि शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी मिळालं. ते पाणी देत असताना शेतकऱ्याच्या 7 बाऱ्यावर 1 रुपया किंवा 1 पैसे सुद्धा कर्ज चढलेलं नाही, किंवा त्याच्या खिशातून 1 रुपयाचा सुद्धा व्याजाचा किंवा कर्जाचा हप्ता शेतकऱ्याला द्यावा लागला नाही. अशा पद्धतीचं काम MIDCचं बी झालं, शेतकऱ्यांचं झालं. त्यामुळे पलूसगावचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. हे कोण करतंय? परंतु काही वेळा असं होतंय की मग आता बघा बऱ्याच वेळा मोसम चालू होतो आणि मेथीची भाजी बाजारात विकाय येते, टेम्पोनं माल येतो. तसं आमची परिस्थिती झाली, घ्या पिंडा घ्या 2 पिंडा घ्या, आमच्या भाजीला किंमतच नाही असं आम्हाला वाटतंय. त्यासाठी तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी लोकांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. तुमच्या हाकेला ओढीवर आम्ही सातत्यानं काम करत असतो. दादा असतील, बाळासाहेब असतील, मी असेल, आम्ही सर्व मंडळी लोकांच्यासाठी काम करत असतो. रात्रंदिवस राबत असतो. दवाखाना असेल, हॉस्पिटल असेल, सार्वजनिक काम असेल, ऍडमिशन असेल, फी माफी असेल, शासकीय निधी असेल, यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. मग तुम्ही का कमी पडताय? तुम्ही म्हणजे मतदारसंघातील सगळे आपले बांधव आहेत, ते तुम्ही विचार केला पाहिजे. मग आम्ही सुद्धा असं म्हणतो की शेवटचे 1-15 दिवस येऊया, महिनाभर येऊया, तुमच्यात भेटीगाठी करूया, जाऊया. असं तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा. परंतु तुम्ही जरी सांगितलं तरी आम्ही तसं करणार नाही. साहेबांची शिकवण आहे, साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला आहे की सामान्य माणसाच्या दुःखामध्ये सुखामध्ये आपण सामान्य झालं पाहिजे. आणि जेवढं त्यांना आपल्याला मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका डॉक्टर विश्वजित कर्मांनी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण काम करणार आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो. झालेल्या चुका आपण दुरुस्त करूया आणि पुन्हा एकदा जोमानं कामाला लागा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. लोकांसाठी असणाऱ्या भावनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य महेंद्र पलाड, आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या परिसरात काम केलं, आदरणीय JK बापू, इथे उपस्थित असणारे या आपल्या गावच्या प्रथम नागरिक, सरपंच सौभाग्यवती उषाताई देशमुख, आपले गावचे उपसरपंच, डेप्युटी सन्मान्य विजयरावजी जाधव,
डेप्युटी या पदाला आता फार महत्व आलंय. महाराष्ट्राला 2-2 डेप्युटी आहेत. आणि विजयराव तुम्हाला एक सांगतो, नशीब कसं असतं बघा, डेप्युटी सुद्धा सरपंच होऊ शकतो आणि सरपंच पण डेप्युटी होऊ शकतो. हे महाराष्ट्राने दाखवून दिलंय आता. माजी सरपंच विजयरावजी हरपुणे, आदरणीय नागराजजी रानमाळे, आदरणीय मिलिंदजी जाधव, सन्मान्य चेअरमन रवीजी हरपुणे, आमचे तरुण तडफदार युवा सहकारी सन्मान्य सुधीरजी जाधव, क्रांती जाधव, सन्मान्य रवींद्रजी नलोडे माजी उपसरपंच, सन्मान्य सुरेशरावजी रानमाळे, या ठिकाणी अंकुलकोपचे सुपुत्र सन्मान्य सतीशाबा पाटील, उंदीचे सुपुत्र प्रमोदजी जाधव, इस्लामपूरचे आमचे तरुण तडफदार सहकारी किरणबापू चव्हाण, जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुंडलचे सुपुत्र सन्मान्य सुशीलजी गोदपाद, गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझ्या समोर नागराळचे आदरणीय गुप्तांना बसलेले, आदरणीय दादा बसलेले, ही सर्व नागराळचे माजी सरपंच, घोगावची मंडळी आहेत. या तालुक्याच्या अनेक विविध गावातील अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले, उपस्थित सर्व तरुण कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आपल्या गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आणि नुकताच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला विधानसभेवर काम करण्याची संधी दिली आणि पलूस कडेगावच्या जनतेची आणि महाराष्ट्राची जी सेवा करण्याची संधी दिली, आमदार निवडून देऊ, त्याच्या सत्काराचा औचित्य साधून जे आधी आज आदरणीय जे.के. बापू आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी भव्य अशी मिरवणूक काढून जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जे आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान असणार, आपल्या गावातीलच नव्हे तालुक्यातलं एक जागृत देवस्थान असणार हनुमानाच्या मंदिराला जी देणगी आम्ही स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने या ठिकाणी देत आहोत, त्या कार्यक्रमाच्या रूपाने आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं एकत्रित जमलेलो आहोत. खरं 70 लाखाहून अधिक विकास निधींचं दुदंडी गावातल्या वेगवेगळ्या विकासासाठी जो निधी आम्ही धरलेला, त्याचा आज कुठेतरी उद्घाटन भूमिपूजन तुमच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही इथं केलेलं आहे. आदरणीय जे.के. बापूंनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं आणि दुदंडी गावाचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडला आणि खऱ्या अर्थाने स्वामी रामानंद नगर भारती, रामानंद भारती यांचं जे वास्तव्य या दुदंडी गावामध्ये 35 वर्षाहून अधिक काळामध्ये होतं, हे तसं तालुक्यात आणि जिल्ह्याच्या इतिहासामध्ये फार कमी लोकांना माहिती. परंतु एक एवढं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्यांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये या आपल्या दुदंडीच्या सांगली जिल्ह्याच्या मातीतून महाराष्ट्रभर काम केलं, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं, ज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय जी.डी. बापू असतील, किंबहुना स्वर्गीय पंडित नेहरू असतील, ज्यांचा सहवास ज्या व्यक्तिमत्वाला मिळाला, असे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांनी 35 वर्ष या गावामध्ये काढले, असे स्वामी रामानंद भारती हे आपल्या गावामध्ये होऊन गेले. बापूंनी त्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यानंतर या गावातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या आपल्या गावाचं योगदान, त्याचाही या ठिकाणी उल्लेख केला. क्रांतिसिंह नाना पाटलांचा असणाऱ्या या दुदंडी गावाशी नातं
त्याचाही बापूंनी उल्लेख केला. आणि तत्पासून जे दुधोंडी गावाला इतिहासामध्ये कुठेतरी नोंद करण्याची जी सवय ठेवलेली आहे, ही व्यक्तिगत मला आवर्जून सांगायचं की पतंगरावजी कदम साहेबांच्या राजकीय इतिहासामध्ये आणि कदम कुटुंबाच्या या पलूस कडेगावच्या आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये दुधोंडी गावाचं सुद्धा तेवढंच महत्वाचं योगदान राहिलंय, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. 80चा दशक होता. पतंगरावजी कदम साहेब खरं त्या काळात कुठल्या संस्था नव्हत्या ना. भारतीय विद्यापीठाचा विस्तार एवढा मोठा होता ना. कुठला राजकीय वारसा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना होता. आणि त्या काळात कसलीही परिस्थिती नसताना केवळ लोकांमध्ये येऊन लोकांचा आशीर्वाद घेऊन, जनतेचा आशीर्वाद घेऊन, जे काँग्रेस पक्षाच्या विचारातून, कारण पूर्वीपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोहिते आणि स्वर्गीय वसंतदादा ह्यांचा विचारांचा पगडा पतंगरावजी कदम साहेबांवर नेहमीच राहिला. आणि त्या विचारातून जे साहेबांनी 80च्या दशकामध्ये लोकांचा आशीर्वाद घेऊन जी निवडणूक लढवण्याचं धाडस केलं, त्यामध्ये तालुक्यातली आणि मतदारसंघातली फार बोटावर मोजण्या इतपत माणसं ही खरं साहेबांशी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. आणि त्यामध्ये स्वर्गीय आशाताई जाधवांचा उल्लेख करावा लागेल, अशी अनेक मंडळी होती. नंतरच्या काळात जे.के. बापूंसारखी काही मंडळी साहेबांच्या सोबत जोडली गेली, ज्यांनी खंबीरपणे या दुधोंडी गावाच्या मातीतून साहेबांचं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये खंबीरपणे पाठराखण करण्याचं मजबूत असं काम केलं. आणि म्हणून साहेबांचं दुधोंडी गाव नेहमीच पहिल्यापासून एक झुकतं माप आहे. कदम साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या मतदारसंघातून आमदार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेवर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची छाप तिथे टाकली. आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना, या पलूस कडेगाव मतदारसंघाचा चौफार विकास करत असताना दुधोंडी गावाला जे जे लागेल ते जाणीवपूर्वक देण्याचं काम केलं. जे.के. बापूंनी, महेंद्रप्पांनी ह्या तालुक्याचा विकास जुन्या लोकांच्या डोळ्यासमोर कसा झाला त्याचा आवर्जून उल्लेख केला. म्हणजे कुंडलचं फॉरेस्ट अकॅडमी असेल, पलूसची बंद पडलेली योजना, त्या ठिकाणी जे यशवंत पाणी पुरवठा योजना असेल, अंकुलकोप मधलं 2005च्या नंतर मागासवर्गीय समाजातल्या बांधवांकरता 550 घरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी नव्याने उभी केलेली साहेबांनी वसाहत असेल, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आज बापूंनी आवर्जून केला. आणि खास करून जो कडेगाव तालुका पिढ्यानपिढ्या दुष्काळी राहिला, तिथला दुष्काळाचा प्रश्न मिटवण्याकरता ताकरे टिंबूच्या माध्यमातून जे साहेबांनी अहोरात्र संपूर्ण त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जे कष्ट उचलले, त्याचाही या ठिकाणी उल्लेख असेल. या सगळ्या गोष्टी करत असतात. संस्थात्मक सुद्धा जो विस्तार या ठिकाणी झाला, म्हणजे सहकारी संस्था असतील, शिक्षण संस्था असतील, त्यातून सुद्धा पलूस कडेगावातील तरुण पिढीचा रोजगाराचा प्रश्न मिटवत उत्तम शिक्षण, उत्तम शेतीला दर देण्याचं काम सुद्धा जे साहेबांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने केलं, त्याचा उल्लेख बापूंनी आणि आप्पांनी केला. आज खरं गेले अनेक वर्षांपासून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाने, तरुण पिढीच्या साथीने मी मतदारसंघातला आमदार म्हणून जिल्ह्यात, महाराष्ट्रात काम करतो. मागच्या 5 वर्षात प्रचंड मोठी संकट महाराष्ट्रात, जिल्ह्यात, आपल्या समाजामध्ये उभी राहिली. 2019ला प्रचंड मोठा महापूर आला. त्या महापुरात मी तुमच्या आशीर्वादाने किती मोठं काम उभं केलं हे मी आज दुधोंडीकरांना सांगण्याची आवश्यकता नाहीये. ते काम करत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव आला. या कोरोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा जी जी मदत आपल्या लोकांना लागेल, ती सॅनिटायझर असेल, ती कुठं मास्क वाटप असेल किंवा जे जे काही लागेल ते देण्याचं काम केलं. आणि जेव्हा शासकीय यंत्रणा कुठं कमी पडली, तेव्हा जे.के. बापू किंवा त्यांचे सहकारी कुठले गावातले कार्यकर्ते असतील, रवी चेअरमन असतील, विजय अरबुने असतील, आमचे सहकारी सुधीर दादा असतील, जेव्हा जेव्हा मी सांगितलं की भारतीय हॉस्पिटलला आमचा पेशंट ऍडमिट करायचा आहे, तेव्हा 365 दिवस 24 तास दुधोंडीकरांना आणि मतदारसंघाला आपलं हे भारतीय हॉस्पिटल सांगितलं बघून आम्ही कुठली कसर सोडली. हे सगळं करत असताना चौफेर विकास. आज सकाळी मी या ठिकाणी धनगावला गेलो. धनगावात दुपारी आम्ही बुर्लीला गेलो. जो पूल 28 कोटीचा
जो मी माझ्या कारकिर्दीत मंत्री म्हणून मंजूर करून घेतला होता, त्या पुलाचं काम ज्याचं भूमिपूजन गेल्या वर्षी सचिन पायलटच्या शुभास्ते आम्ही करून घेतलेलं होतं, त्याच पुलाचं काम आता जवळजवळ 60 ते 70% पूर्ण झालंय. एका पाहणी करण्यासाठी या ठिकाणी गेलो, म्हणून कुठलाही काम सोडलं नाही. जवळजवळ 200 कोटीचा हॅमचा रस्ता एशिया बँकेचा आपण पुसेसावळीपासून अंकुलकोप आष्ट्यापर्यंत या ठिकाणी मंजूर करून घेतला. हे सगळं आता विधानसभेच्या निवडणुकीत त्या पुस्तिकेत आपण पाहिलं. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष विकास कामं आपल्याला ही पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा बापूंनी मला फक्त एकदाच शब्द टाकला, मी आमदार फंडातनं हनुमान मंदिराला 15 लाख रुपये दिलेच. त्या बापूंनी इतिहास सांगितला की इथं लोकांची श्रद्धा किती मोठी आहे, की 30 वर्षापूर्वी जेव्हा लोकांना शब्द टाकला, गाव एकत्र झालं, एक दिलाने एक विचाराने शिवभवानी मंदिरासाठी 30 लाख रुपये 30 वर्षापूर्वी गोळा केले होते. आज 30 लाखाची किंमत 30 वर्षापूर्वी म्हणजे 3 कोटीच्या बरोबरीने. आणि दुधोंडी गावासारख्या या गावातलं जेव्हा सर्वसामान्य माणसं श्रद्धेपोटी एकत्रित येतात, तेव्हा कुठेतरी आमचाही त्यात कुटुंबाचा हातभार लागला पाहिजे, आमची तळमळीची इच्छा होती. म्हणून या ठिकाणी आज ह्या 10 लाखाचा चेक या ठिकाणी आज देण्याचं पुण्य जे के बापूने आणि दुधोंडीकरांना माझ्याला दिलं, त्याबद्दल या ठिकाणी हनुमान मंदिराला हे प्रतिनिधी आमचा जातोय, त्याबद्दल मी ते आमचं मनापासून आभार मानतो. इथं आधीचे वक्ते होते, विजय अरबुनेनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक. त्यांनी सांगितलं जरा कमी पडतंय. आता शेवटी आमदाराला बोलवलंय, विश्वजित कदमांना बोलवलंय, सोडायचं कशाला? बरोबर की नाही? आणि म्हणून मग खरं बापूंची एक चिकाटी, म्हणजे बापूंना आता मी लहानपणापासून बघतोय, 20-25 वर्ष झालं कुठल्याही कामासाठी बापू म्हणजे कदम साहेबांकडे तसंच, माझ्याकडे तसं. आता आमच्या वयाने ज्येष्ठ आहेत, आम्हाला आदर आहे, पण चिकाटीने जे का दुधोंडीला घ्यायचंय ना, ते बापू कुठल्या नाही ह्या नाही त्या मार्गात ते घेत असतात. खरं बापू दुधोंडीमध्ये जन्माला आले, दुधोंडीकरांचं भाग्य. मुंबईत जर एखाद्या गुजराती कुटुंबात बापू जन्माला आले असते तर अडाणीला मागं टाकलं असतं. कारण एक चालाकी बापूची मी पाहिली, म्हणजे 10 किलोचं मटण मला देऊन 10 लाख कसे काढायचे. कला तालुक्यात तसं फार कमी लोकांना, पण बापू आता मी हिशोब काढला, मी सांगतो आता तुम्ही हिशोब लावला, 70 लक्ष दिले त्यांनी. आता 70 लक्ष आणि आज 10 किलो म्हणजे 60 पेंडिंग आहे आमचं. आणि हे 60 पेंडिंग आपण वर्षभरात पुढच्या 2 वर्षात काय चेअरमन आपण जरा सारखा देत राहू बापूंना. पण बापूंचं मन सुद्धा मोठं आहे. ज्या वेळेस कदम साहेब सुद्धा या गावात आले, साहेब निधी देऊन आले, बापूंनी मोठे कार्यक्रम घेतले, त्यावेळेस बापूंनी फक्त दुधोंडी गावापुरतं नाही तालुक्यासाठी जेवण केलं. अशी माणसं फार कमी असतात लक्षात ठेवा. म्हणून आजचा हा कार्यक्रम फार वेगळा आहे. खरं सांगायचं म्हणलं तर काही गोष्टी आपण आवर्जून पोटतिडकीत इथं मांडल्या. 5 वर्ष आम्ही काम केलं. साहेबांच्या दुःखद निधनानंतर मी उल्लेख केला, पुराची परिस्थिती दुर्दैवाने निर्माण झाली. 19ला पूर आला, 21ला परत थोडासा पूर आला, यात करोना होता. अनेक गोष्टी घडत होत्या महाराष्ट्राच्या राजकारणात. तुमच्या आशीर्वादाने, साहेबांच्या पुण्याने मी राज्यमंत्री म्हणून 2-2.5 वर्ष काम केलं. त्यात सुद्धा पलूस कडेगावमध्ये माझ्याकडे जे सामाजिक न्याय आणि मायनॉरिटी खातं होतं, त्यात जवळजवळ 28-30 कोटी आपल्या दोन्ही तालुक्यासाठी मंजूर करून घेतलेले होते. हे सगळं काम चालू असताना कुठं लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग असतील तिथं धावून जात होतो, कुठं लग्न समारंभ असतील तिथं धावून जात होतो. जीव ओतून या ठिकाणी 5 वर्ष मी सगळ्या तुमच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या सहाय्याने काम केलं. म्हणून आपण आणि आम्हाला थोडस एवढंच वाटलं की ज्या पद्धतीने या ठिकाणी कुठंतरी त्याच्या पद्धतीने एक वेगळी पोचपावती मिळायला अपेक्षित होतं, ती मिळाली नाही. काय त्याचं आत्मपरीक्षण करायचंय ते मी माझ्या व्यक्तिगत स्तरावर निश्चितपणे सुरू केलेले. कार्यकर्ते करतायत, महेंद्रप्पा करतायत, आम्ही सगळेच करतो. जे काय चुकलं असेल ते दुरुस्त निश्चितपणे केलं पाहिजे. पण आज मला असं वाटतं की जेव्हा शेजारच्या मतदारसंघात ऍडमिशन कोण देत नाही, कोणतीही सवलत देत नाही, कोण हॉस्पिटलमध्ये मदत करत नाही, तर नेमकं आपण सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमका आपला हा विश्वजित मुलगा म्हणून जेव्हा कदम साहेबांच्या विचाराने आपल्या मतदारसंघात काम करतोय, नेमकं आपल्या सगळ्यांचं काय चुकतं आणि नेमकं काय चुकतं. आज मला हे का सांगावं लागतं की कुठली कसर सोडली नाही. मी जे पुस्तक छापलं त्यात उघडपणे जाहीरपणे सांगितलं होतं 1200 कोटीचा निधी
हा 6 वर्षात मी या ठिकाणी मतदारसंघात आणला होता. आणि त्या सत्ता असताना काय नसताना काय, तुम्ही काळजी करू नका हो. राज्यात आणि देशात पुण्याची का सत्ता असतात, जेव्हा विश्वजित कदम मंत्रालयात जातो तेव्हा विश्वजित कदम मला कोण नाही म्हणत नाही, त्याची काळजी करू नका. कारण ह्या पलूस कडेगावची ती मातीची जादू आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, पतंगरावजी कदम साहेबांची पुण्याई आहे. आणि मी काय करू शकतो हे पुरात लोकांनी डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहिले. आणि म्हणून मला सांगायचं की हे जे काही निधी तुम्हाला या ठिकाणी द्यायचं, आमच्या आता भगिनी मोठ्या संख्येने बसल्यात, काही प्राध्यापिका असतील, इतर काय आमच्या माता भगिनी असतील. निवडणुकीमध्ये आज काय ते जरा गोळा उठलं लाडक्या बहिणीचं. आणि आज सकाळी मी टीव्हीवर बघतोय आणि 2-4 चॅनलवर बातमी छापली किंवा आली की लाडक्या बहिणींचं 5 लाख महिलांची यादी कट. आता ती 5 लाख आज झाली, आणखी थोडे दिवस दांबा ती 10 लाखावर जाते बघा. झालं, संपलं निवडणूक. ज्यांना तुमची गरज होती त्यांनी निवडणुकीपुरतं गरज वापर करून घेतला. नंतर सगळं पुन्हा आता ह्या नेता करणारं वेगळे निकष लावून अमुक लावून सरकारकडे पैसे नाहीत. आता आम्ही त्या बुर्लीच्या कामाला गेलो, 60-70% काम केले. ते म्हणले बाळासाहेब 16 कोटीचं काम केले, 3 कोटी मिळाले, अजून 13 कोटी दिनाच आम्हाला. ही अवस्था आहे सरकारची. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये पलूस कडेगावच्या विकासासाठी आम्ही कुठली कसर सोडणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा तालुका, हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम ते शिक्षण क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रामध्ये असेल आणि विकासाच्या बाबतीत असेल, कुठलीही कसर आम्ही सोडणार नाही. फक्त या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, नव्या जिद्दीने, नव्या उमेदने येणाऱ्या काळात आपल्याला ताकदीने, एक दिलाने, एक विचाराने काम करावं लागणार आहे. आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं जमलात. आदरणीय बापू आणि ही सगळी मंडळी ज्यांनी तुम्ही आज माझा भव्य असा सत्कार या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल गावातल्या दुदुंडीकरांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आज जे रामनगर कॉलेजच्या सुद्धा ज्या प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी फार कष्ट घेतले, A++ नॅक मधनं मिळणं हे काही सोपं नाही. आणि 2 माझे विद्यार्थी व्यासपीठावर आहेत, जे के बापू आणि माझे बाप्पा, आणि दोघे सुद्धा तू शिकलास का? आणि ही सगळी म्हणजे जीव ओतून यांचं बारीक लक्ष होतं, जे के अप्पांचं होतं, महेंद्र अप्पांचं होतं. आणि तिथल्या सगळ्या प्राध्यापकांनी चांगले कष्ट घेतलं. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात ग्रामीण भागातलं महाविद्यालय ज्याला A++ मिळालं, हे पहिलं महाविद्यालय आपण सगळ्याचा या ठिकाणी हा बहुमान तिथल्या प्राध्यापकांनी आणि सगळ्या शिक्षकांनी अति कष्ट घेऊन मिळवला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. सरपंच आणि उपसरपंच यांचाही सत्कार आज आमच्या शुभास्ते घेतला, त्यांनाही शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात तुमच्या हातून दुदुंडीचे प्रश्न जे काय राहिले असतील ते सुटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सगळेजण करूयात, असं ग्रामपंचायतीच्याही सरपंच आणि सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि रवी चेअरमननी नवं काय गुराळ केलंय होय, अजून नफा तोटा कळला नाही मला, तो नफा सांगायचा नाही ना, पण ताकदीने त्यांच्या कुटुंबानं सुद्धा जागरीचा प्लांट उभा केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने चाललाय. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपले आभार म्हणून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.